मला अभिनंदन करायचंय संगमनेर नगरपालिकेचे सगळे नगरसेवक आणि नगरसेविका आणि सगळ्या कमिटीचं की पहिल्याच जनरल मीटिंगमध्ये पहिलाच विषय जो त्यांनी घेतला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निर्मितीचा विषय हा आपण घेतला होता आणि यामुळं खऱ्या अर्थाने जे स्वप्न आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनी पाहिलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येताना आता आपण पाहतोय। 11/7/2018 साली म्हणजे 11/7/2018 जेव्हा कोणाच्याही ध्यानीमनी स्मारक नव्हतं अशा वेळेस बस स्थानकाची जागा संगमनेर नगरपालिकेला मिळावी म्हणून काउन्सिल निर्णय इतिवृत्त 18/19 ठराव क्रमांक 81 11/7/2018 ला आपण राज्य शासनाकडे ठराव करून जागेची मागणी केली होती की बस स्थानकावर आपल्याला जागा मिळावी। त्याच्यानंतर 19 ला सरकार आलं, थोरात साहेब मंत्री झाले, त्याला आपण चालना दिली, परंतु एसटी महामंडळाने एक असं पवित्रा उचललेला आहे की काही केलं तरी आम्ही आता आमची जागा कोणालाही देणार नाही। मी आमदार झाल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याकडेच परिवहन खातं होतं। मी शिंदे साहेबांकडे हट्ट धरला की साहेब काही झालं तरी आपण हा रस्ता हा एसटी स्टँडवर स्मारकाला आम्हाला जागा दिली पाहिजे म्हणून मी 21/8/2023 ला मी पत्र लिहिलं माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना की संगमनेर नगर परिषद हद्दीतील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संगमनेर बस स्थानक आवारातील दर्शनी जागेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या संदर्भात जागा मिळावी म्हणून। साहेबांनी सांगितलं की याला मंजुरी द्यावी, त्याला मंजुरी मिळाली। मंजुरी किती तारखेला मिळाली त्याची मंजुरी देखील आणि प्रत्येक ठिकाणी संदर्भात माझं नाव आहे, म्हणजे असं काय दुसरं कोणी नाव घेण्याचं काही कारण नाही। आणि त्याची मंजुरी जी आहे ती मंजुरी देखील आपल्याला संगमनेर ला जी मिळाली ती 9/7/2024 ला मिळाली। 9/7/2024 म्हणजे तेव्हाही कोण होता आपल्याला माहिती आहे। 9/7/2024 रोजीच्या पत्रान्वये सदर बाब तातडीचा विषय म्हणून माननीय संचालक मंडळात